आज आपण लालबाग मधील दिगंबरा आर्ट या शॉपला भेट देतोय। आपल्याकडे मुखवटे फायबर आणि पीओपी दोन्ही मध्ये आहेत। आपण आजच्या व्हिडिओ मध्ये गौरीचे मुखवटे दागदागिने सर्व प्रकारचं आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व कव्हर करणार आहे। छान प्रकारे ही गौरी सजवलेली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व साचे आहेत आणि ह्या उभ्या सगळ्या गौराई आहेत आणि कशा प्रकारे सजवलेल्या बघा, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहेत। पीओपीची कॉस्ट आपल्याकडे 300 पासून ते 3,500 पर्यंत आणि फायबरचे 1000 रुपयापासून ते 3,500 पर्यंत। कोळी लोक वगैरे असतात ना, त्यांना असे मोठे मुखवटे लागतात। फायबर सेफ्टी आहे, पण तुम्ही जे लुक बघाल दिसण्यासाठी चांगला तो पीओपी मध्ये पीओपी मध्ये रेखीवपणा दिसतो। आंबाडा ठेवलेला आहे, आंबाडा आहे बरोबर। नाकामध्ये कानामध्ये घालू शकतात। मागे आंबाडा आहे, इथे पिन हे दिलेला होल दिलेला आहे, तुम्ही याच्यावर बिंदी वगैरे लावू शकता। 11 पदरी हार आहे, मंगळसूत्र आहे, हे पावलीवाली ठुशी आहे, हे मोठी ठुशी आहे। पण हे जे वरती जे सर्व हे बघितले साचे आहेत ते पण फायबर मध्ये? हो, फायबर मध्ये। हे काय 3 फूट 3.5 फूट 4 फूट ओके, हे असे आहेत फायबर मध्ये 3, 3.5 आणि 4 फूट। आणि तर त्यांना साडी नेसवण्यासाठी हे स्टँड घ्यायचं। आपला स्टँड हा किती पासून सुरू होतोय? 300 पासून सुरू होतो। 300 पासून स्टँड आहे। हो, आता घालून दाखवतोय। हे बघा, आता तुम्ही लुक फक्त बघू शकता की एकदा दागिने आल्यानंतर ही गौराई कशी उठून दिसते, एवढी भारी दिसेल ना। हे बघा, अस्सल गौराई। हा ग्लॉसी आहे का? नाही, हा मॅट मध्ये। हा मॅट मध्ये पण त्याला शायनिंग थोडीशी शायनिंग, मॅट मध्ये थोडी शायनिंग दिली। थोडं वेगळं वाटतं ना? हो, 3 बिंदी वाला। ओके, 3 बिंदी आहेत। सावरी साडी आहे, ती पूर्ण आपल्याला प्रॉपर नेसवलेली आहे। पण सावरी साडीचा जरा वेगळं वाटतं। हो, वेगळं आहे। आणि किती बघू शकता, मोठी साईज आहे बघा, साधारण हातात घेतलेला आहे, त्यामुळे साईज बघू शकता। मस्त छान होते। त्याच्या डोळे कस्टमाइज केलेले आहेत, काहीतरी वेगळं पण आहे। हो, वेगळं एकदम जिवंत डोळे वाटतात त्याचे। प्लास्टिक पण क्रॅक होतं। ओके, म्हणजे कस्टमरचा थोडा गैरसमज आहे की फायबर घेतल्याबरोबर क्रॅक होत नाही। क्रॅक होतं फायबर, हे असं आपण पडला वगैरे त्याला काय होत नाही। तसं पीओपीचा जरा जरी धक्का लागला तर पीओपी क्रॅक होत नाही। हाईट वरून जास्त पडली क्रॅक होणार। हा फक्त आपल्याकडेच आहे। काय खासियत सांगायला तुम्ही? डोळे ओके, जे आपण पीओपी मध्ये बघितले ते आपण ह्या वर्षी फायबर मध्ये केले। वट पौर्णिमेचा सेट आहे पूर्ण। हा आपले हे वारकरी सेट आहे, हे गोंधळी सेट आहे, हे वासुदेव आहे, भजनी मंडळ आहे। गौरीची बाळ वेल्वेट सारखं वाटतंय। हा, वेल्वेटचा फेट आहे। अरे ओके, अटॅच्ड आहे, खतरनाक, मस्तच वाटतंय। ठुशीत आपल्याकडे या डायमंड मध्ये, मोती मध्ये, गोल्डन मध्ये ही मोठी, सगळ्यात मोठी ठुशी। साधारण ठुशीची प्राइस आपल्याला किती? 150 पासून 100 पासून स्टार्टिंग आहे ना? हो, वगैरे हे सर्व 150, 100 हो। हे मोठमोठे हार आहेत, 11 पदरी, 9 पदरी। होम डिलिव्हरी होते आपली, पण ते जो कुरिअर चार्ज असतो तो कस्टमरला प्रोव्हाइड करायला पण होऊ शकते। होम डिलिव्हरी व्हिडिओ थोडा मोठा होईल, डिटेल मध्ये होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांदेकर घेऊन आलो तुमच्या त्यात नवीन ब्लॉग। मित्रांनो, आपण आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे लालबाग मध्ये आणि आज आपण लालबाग मधील दिगंबरा आर्ट या शॉपला भेट देतोय। आज आपला तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आज आपण आजच्या व्हिडिओ मध्ये गौरीचे मुखवटे दागदागिने सर्व प्रकारचं आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व कव्हर करणार आहे। आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला काय मिळणार आहे, तर गौरीचे जे मुखवटे आहेत ते अगदी लहान साईज पासून ते अगदी मोठ्या साईज पर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारामध्ये, म्हणजे जसं की अमरावती आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, वेगवेगळ्या असे कोकणी ज्या चेहऱ्यामध्ये सर्व हे मुखवटे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहे। दागिने जर बोललात ना, तर दागिने तर एवढ्या प्रकारचे दागिने यांच्याकडे आहेत की तुम्ही छान प्रकारे गौराईला तुम्ही सजवू शकता, ते खूप छान प्रकारे। तर मित्रांनो, तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या व्हिडिओच्या स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता की आपण बाप्पांसाठी लागणारी ज्वेलरी, दागदागिने आहेत ना, आणि बाप्पांसाठी लागणारे इको फ्रेंडली मकर दोन्ही आपण हे व्हिडिओ बनवले आहेत आणि आपल्या चॅनलवर अपलोड केले। म्हणजे व्हिडिओच्या स्क्रीनच्या बाजूला पाहू शकता तुम्ही, नक्की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या दोघांची लिंक दिलेली आहे आणि तिकडे हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर ते व्हिडिओ पूर्ण बघा नक्की। तर आपण आता हे जे सर्व कव्हर करणार मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, डिटेल मध्ये होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बरं, आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो आहे लालबाग मध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की छान प्रकारे ही गौरी सजवलेली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व साचे आहेत आणि ह्या उभ्या सगळ्या गौराई आहेत, नंतर बसलेल्या पण आहेत आणि कशा प्रकारे सजवलेल्या बघा, हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहेत। मस्त आजचा व्हिडिओ होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेलो लालबाग मध्ये। तर लालबाग मध्ये तुम्हाला दाखवतो की हा जो लालबागचा राजा बसतो त्याचा हा मेन एंट्री गेट आहे आणि इकडे समोर बघतो ते हे दिगंबरा आर्ट यांचे शॉप पाहायला मिळत आहे लालबाग मार्केटमध्ये। आणखीन तर तुम्ही समोर जर पाहिलं ना, तिथे समोर लालबागचा राजा बसतो का, त्याच्या पासून एकदम जवळच हे तुम्हाला पाहायला मिळतंय दिगंबरा आर्ट।
खूप छान. आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ना ह्यांचा ऍड्रेस असणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे, तर नक्की कॉल करून पण येऊ शकता किंवा तुम्ही येऊन शॉपला भेट पण देऊ शकता. तर मस्त आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे, लाईक करायचा आहे, कमेंट करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून सर्वांना इकडे येऊन विकत घेता येईल. तर चला मित्रांनो, कोणती वाट न पाहता मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, जाऊया दिगंबरा आर्ट या शॉपला भेट देऊया. तर आता हे सर्व गौराईचे मुखवटे वगैरे सर्व पाहणार आहोत आणि खूप सारे जे तुम्ही बाप्पांच्या डेकोरेशनसाठी जे आजूबाजूला युज करू शकता. हे सगळं तुमचं वारकरी आहे, त्यानंतर वासुदेव आहेत, तुतारी वगैरे आहे. भारी मस्त एक एक झाड दाखवलं आहे. सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व एक्सप्लोर करणार आहे आणि खूप छान माहिती मिळणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा, कारण खूप मोठा झाला तरी पूर्ण बघा. तर दादा नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव संदीप प्रमोद कसाबे. तर आपलं शॉप कुणीकडे आहे साधारण? आपलं हे शॉपचं नाव दिगंबरा आर्ट्स आहे. आपलं हे शॉप लालबाग मार्केटमध्ये, लालबागचा राजा बसतो त्या गल्ली, मिरची गल्लीमध्ये आहे. बरोबर. बरं, आपण गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता आणि खूप छान प्रतिसाद मिळाला होता. बरोबर. तर यावर्षी आपण पुन्हा व्हिडिओ बनवतोय, तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला खूप छान आपल्या ह्या व्हिडिओ मधून पाहायला मिळणार आहे. आता प्रथम आपल्याला सांग की आपल्याकडे जे मुखवटे सुरू होणार आहेत, त्या मुखवटे कितीपासून ही किंमत असणार आहे मुखवटे? आपल्याकडे मुखवटे फायबर आणि पीओपी दोन्ही मध्ये आहेत. पीओपी ची कॉस्ट आपल्याकडे 300 पासून ते 3,500 पर्यंत आणि फायबरचे 1000 रुपयापासून ते 3,500 पर्यंत. आणि त्याच्यामध्ये जे पण प्रकार आहेत की सोलापुरी, कोल्हापुरी, काय काय आपल्याकडे? आपल्याकडे बघा हे जे आहेत ते साधे मुखवटे होते. सिंपल मध्ये हे पूजन, ह्याला पूजन गौरी बोलतात. ओके, पूजन गौरी. हे आहेत कोल्हापुरी, हे सोलापुरी. ओके. हे खळीवाले मुखवटे अमरावती पॅटर्न. ह्याच्यात आपले 3-4 प्रकार आहेत अमरावती पॅटर्न मध्ये. ही एक साईज आहे, हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे, हा एक प्रकार आहे. ओके. इकडे पण हे अमरावती पॅटर्न मध्ये आपल्याकडे पण सर आपल्याला पीओपी आणि फायबर दोन्ही अवेलेबल आहे. बरं, यावर्षी विचारायचं की आपल्याला तुम्ही वेगळं तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊन आले, गौराई घेऊन आला, ते देखील काहीतरी यावर्षी नवीन बघायला मिळणार आहे ना? हो, हा नवीन आहेत ना मित्रांनो, नक्कीच ते पण पाहायला मिळणार. आपण ते व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे सर्वात महत्त्वाचा. तर आता आपण सुरुवात करूया. ते म्हणजे परत गौराईला दागिने वगैरे लागणार आहेत, सेटअप झालेला आहे पूर्ण ना, तर आपलं ते देखील सर्व पाहायला मिळणार आहे. आपण सर्वात प्रथम पाहूया जे गौरीचे मुखवटे आहेत, बोलतो 300 पासून, त्याची पण सुरुवात करूया. हे बघा, आपल्याकडे सुरुवात आहे. हे सर्व त्याच्यामध्ये पण सगळे पीओपी मध्ये सगळे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. हे सिंगल बिंदी, हे एक आहे. ओके, म्हणजे यांची खासियत सांगतो मी, जसं की दादा म्हणतो की सिंगल बिंदी वगैरे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला जसं हे मुखवटे आहेत ते नाकावर आणि कानावरती, म्हणजे नाकात कानात घालू शकतो. काहींमध्ये ऑलरेडी अटॅच केलेले आहे, डायरेक्टली मिळेल. काही नाकात फक्त घालू शकतो, कानातले अटॅच आहे. ओके, ते बिंदी पण आहे, ते पण आहे. ओके. आणि काही काही ते आपल्या बिंदीवर आपण लावू शकतो. बिंदीवर कान टोचलेले आहेत आणि ते पण टोचलेले आहेत. हे आपल्या पीओपी मध्ये. आणि हे जे बोलला छोटे पूजन गौरी बोलतात त्याला. हे म्हणजे कसं गौरीच्या पुढे ठेवतात ते छोटे, कारण का गौराई उंच लांब असेल तर ह्याच्यात पूजा केली जाते. ओके, असं आहे. ओके. पण हे आपल्या कोकणामध्ये किंवा असं महाराष्ट्रात कोणीकडे घाटावर जास्त प्रमाणात जास्त ना. बरं, आपण आता हे सर्व मुखवटे बघतो ना, की हे सर्व 300 पासून सुरुवात आहेत. 300 पासून पुढे 3,000-3,500 पर्यंत दोन्ही जशी व्हरायटी असेल त्याप्रमाणे हे मुखवट्यांची प्राइस असणार आहे. परत सुरुवातीला आलो तर बघितलं तर खूप साऱ्या ह्या गौराई सजवल्या आणि साडी वगैरे तर तुम्हीच नेसवतो सगळ्या, खूप छान नेसवलंय. आणि प्रत्येक गौरी म्हणजे काय, ते जो साज आहे म्हणजे ते दागदागिने पण ते पण मस्त आहेत, ते पण दाखवूया आपण. आता आपण 300 नंतर जो मुखवटा सुरू होणार म्हणजे आपण पुढे बघूया तसं. तर ते कोणता सुरू होईल आता? पीओपी मध्ये 300 पासून ते 3,500 पर्यंत. मग पुढे साईज प्रमाणे कुठली आता बघायला मिळेल? साईज प्रमाणे म्हणजे असे बघा, लहान साईज, मिडियम साईज, ओके, अशी प्रत्येकाची वेगवेगळी कॉस्ट असते. आता हे इथून सुरू करूया. हे पण सगळे पीओपी मध्ये. हे सर्व पीओपी मध्ये आहे. ही मोठी साईज आहे. हा सजवलेला मुखवटा 2 नंबर आपण घातलेला, हा सजवलेला. हा सजवलेला खूप छान दिसतो ना. बरं मित्रांनो, आपण बघतो तर हे खाली आहे ते अमरावती ना, अमरावती पॅटर्न. मस्त ही खरी पडलेली मुखवटे आहेत आणि काना नाक टोचलेला आहे, तुम्ही दागिना पण घालू शकता. तर हे पण येतात ना. हे अमरावती पॅटर्न मध्ये खरी पडल्यावर म्हणजे खळीवाले मुखवटे बघा. म्हणजे गौरी चेहरा देखील किती बघू शकता, हसरा चेहरा आहे आणि मस्त वाटतं. हे मुखवटा समजा मी घेतल्यानंतर हे किती वर्ष साधारण मी युज करू शकतो? व्यवस्थित ठेवला आपण जर व्यवस्थित ठेवला, आपण 10 वर्षापर्यंत पुजू शकतो. आपल्या ठेवण्यावरती असतं. बरोबर. आपण जर व्यवस्थित हँडल विथ केअर ठेवला तर व्यवस्थित टिकू शकतो. पण सेफ्टीसाठी बोललं तर आपल्या फायबर सेफ्टी आहे. पण तुम्ही जे लुक बघाल दिसण्यासाठी चांगला, तो पीओपी मध्ये रेखीवपणा दिसतो. बरोबर ना. फायबर मध्ये कसं ऍज इट इज तयार होतो. पीओपी मध्ये घासून वगैरे म्हणजे त्याला मॉडिफिकेशन तुम्ही करू शकता. करू शकता. ती पण एक खासियत आहे.
आपण वरती मुकुट बघतो थोडा मोठा मुकुट आहे ना. हा मोठा मुकुट आहे. हे बघा. आणि त्या प्रकारे गौरी म्हणजे सजण्यात किती छान दिसणार आहे. हे सर्व मोठे मुकुट आहेत. आपण जी लहान साईज बदली त्याच्यानंतर ही सुरू होते. आपण हे जे बघतोय हा मुकुटा बघतोय हे पण पीओपी मध्येच आहे. पीओपी मध्ये ना. हो पण हा मुकुटा मोठी size मोठी आहे ही. जे कोळी लोक वगैरे असतात ना त्यांना असे मोठे मुकुटे लागतात. काय डोळ्यांमध्ये बघा हे केलेलं आहे. बोलके डोळे बोलके वाटतात. डोळे केलेले आहेत. त्याने कान टोचलेले आहेत पण नाक टोचलेलं नाक आहे. टोचलेले आहे, कानामध्ये आहे. आहे. मस्त वाटतं. त्याच्यात फायबर पण तयार केलेलं आहे आपण. आणि ती वेणी पण आहे. हो वेणीमध्ये. हो. पण त्याच्यामध्ये आपण समजा ही मी गौरी घेतली आपण येणारे व्ह्यूवर आणि त्यांना समजा ते वेणी वगैरे लावायची लावू शकतो आपण. याच्या मागे बघा ना ऑप्शन ठेवलेलं आहे का. हो आंबाडा ठेवलेला आहे. आंबाड आहे बरोबर. नाकामध्ये कानामध्ये घालू शकतात. मागे आंबाडा आहे. इथे पिन हे दिलेलं होल दिलेला आहे. मी याच्यावर बिंदी वगैरे लावू शकता. किती हसरायचे राहत नाही. मस्त आंबेडावरती गौरी भारी दिसते नाही मस्त दिसणार आहे. आता आपण पुढे हे जे अमरावती पॅटर्न वगैरे पाहिले मोठ्या साईज मध्ये आहेत. आपण तर पुढे जाऊया. आपलं सर्व हे जे बघायला मिळतं हे सर्व पीओपी मिळत आहे. सगळं पीओपी सेक्शन आहे ना. हे सर्व पीओपीचं सेक्शन आहे. हे सोलापुरी आहे. हे जर मस्त नाजूक वाटतं. हे छोटे खळीवाले स्मॉल. मस्त जी वाटतं. गवर छोटी असते ना तर त्या छोट्या गौरीसाठी छोटे चेहरे येते. हे ऍक्च्युली म्हणजे उठून दिसत ना. हे बघा डोळ्यावर बघू शकता किती हसरा चेहरा. डोळ्यावर बिंदी होती जी कपड्यावर जी बिंदी आहे त्याच्यामुळे उठून दिसत आहे. त्याला तुम्ही पाहिजे सजवू शकता. सर्व आलं कानात तुम्ही दागिने वगैरे घालू शकता. हे बघा आता घालून दाखवतोय. हे बघा आता तुम्ही लुक फक्त बघू शकता की एकदा दागिने आल्यानंतर ही गौरी कशी उठून दिसते. म्हणजे सजवल्यासारखी वाटते. म्हणजे आपण जर साडी नेसू ना त्याच्यानंतर हे दागदागिने वगैरे आला न तेल बिंदी येणार कानातले येणार त्यानंतर ना एवढी भारी दिसेल ना. हे बघा अस्सल गौराई महाराष्ट्रीयन गौराई दिसते बघायला मिळते. मस्तच आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा एक अमरावती पॅटर्न बघतोय. अमरावती आहे. बरोबर मस्त. आणि मला ना काय आवडलं माहितीये अमरावतीमध्ये की त्यांची खळी आणि फिनिशिंग खूप इतर ह्या मुकुटांपेक्षा वेगळं. त्याची प्रत्येकाची फिनिशिंग आहे वेगवेगळी. तर हा ग्लॉसी आहे का. नाही हा मॅट मध्ये. हा मॅट मध्ये पण त्याला शायनिंग थोडीशी शायनिंग मॅट मध्ये थोडी शायनिंग दिली. ओके हा मॅट मध्ये आहे. हो मॅट मध्ये. ओके मग ग्लॉसी मध्ये थोडा काय वेगळं. ग्लॉसी मध्ये एकदम शायनिंग आहे ना त्याला. ओके आपण तिकडे जाऊ नंतर बघू ग्लॉसी मध्ये पण मॅच मध्ये जरा उठून जास्त दिसतो. हो जास्त उठून दिसतो चेहरा. हे मस्त आता बघितलं. पुढे पण अमरावती सोलापुरी आहे. हा सोलापुरी पॅटर्न कोल्हापुरी मॅटर्न आहे. ही अंबाडा गौरी आहे. ही अंबाडा गौरी आहे. वरती अंबाडा दिलेला आहे. तर एक उठून जातो. हो मस्तच आहे. तुम्ही इकडे या शॉपमध्ये भेट द्या. इकडे मी तुम्हाला कसं माहितीये समोर आल्यानंतर आपल्या व्हिडिओ मधून कसं दिसतं माहित नाही. पण तुम्हाला इकडे आल्यानंतर ना मी आता समोर बघतोय नक्की मी कुठला मुकुट घेऊ मला समजत नाही. हे थोडं वेगळं वाटतं ना. हो 3 बिंदीवाला. ओके 3 बिंदी आहेत. मागे मी तर पूर्ण रेडीमेड आहे. मला काहीच करायचं वेणी आहे फक्त नाकात नथ घालायची. ऍक्च्युली ते नाकामध्ये कसं माहिती आहे म्हणजे जसं की नथ आल्यानंतर ना चेहरा पूर्ण वेगळा दिसतो. आता वरती आपण पाहूया त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे आणि एक बिंदी आहे. एक बिंदी आहे. हे बघा मस्तच. हे बघा छान आहे. हे बघा आणि किती बघू शकता मोठी साईज आहे बघा. आता हातात घेतलेला त्यामुळे साईज बघू शकता. मस्त छान वाटतं. आपण हा संपूर्ण बघतोय हा आहे पीओपी मध्ये त्यामुळे गौरीमध्ये तो रेखीवपणा आहे ना तो आपल्याला पाहायला मिळतो. हे बघा आता आपण जाऊया हळूहळू पॅटर्न मध्ये येतो. कोळी पॅटर्न. ओके पॅटर्न म्हणतो की आपण अमरावती पॅटर्न बघतो सोलापुरी कोल्हापुरी हा कोळी पॅटर्न आहे. आणि कोळी पॅटर्न मध्ये हे मुखवटे त्यांना मोठे लागतात दागिने त्यांच्या मस्त डोळ्याचे हुबे वाटतात. छानच आहे. आपला हा जो कलर जो आहे बॉडी कलर तो म्हणजे कसं सेम असतो तो वेगळा असतो प्रत्येक साधारण सगळ्यांचा सेमच असतं. काही पिंक शेड मध्ये येतो. काही चंदन टोन मध्ये येतो. ओके हा पिंक टोन आणि हा चंदन टोन. चंदन टोन आहे ना. याच्यामध्ये आपण हा मोठा चेहरा आहे. याच्यामध्ये आपण छोटा चेहरा पण तयार केलेला आहे. आपण जेव्हा मोठा चेहरा बघतो छोट्या चेहरा एकदम जवळून सर्व येते त्यामुळे ही उठून दिसते. छोटी मस्त वाटतं. हा कुठला पॅटर्न आहे. सोलापुरी का आपला नॉर्मल लुक मध्ये ना छान दिसते. मस्तच आहे. एक बिंदी आहे
आणि जी चंद्रकोर आहे हो. तर आपण सर्व हे मुकोटे पाहिले हो. तर हे सर्व पाहिल्यानंतर हे सर्व मॅट मध्ये आहेत ना. हो सगळे मध्ये. तर आता आपण पुढे ह्या सेक्शनला जाऊया हो. तिकडे हे ग्लॉसी मध्ये पाहायला मिळणार. तर हे काय काय वैशिष्ट्य सांगशील म्हणजे साधारण हे ग्लॉसी मध्ये आहेत. हे ग्लॉसी मध्ये येतात. हा सॉरी आता ही वेणी आहे आणि प्लस हा ग्लॉसी लुक आहे. शायनिंग मध्ये खूप जास्त छान उठून दिसते त्यामुळे. हा कुठला असतो? हा अमरावतीच पॅटर्न आहे. अमरावती पण याला आपण वरती हे दिले यावर्षी वेणी दिले. हे टोप दिलेलं आहे. हे मुकुट दिलेलं आहे. मुकुट टाइप मध्ये ना. हो ते आपण दुसरी त्याच्यावर वेणी वगैरे लावू शकतो. पायदळ सजवू हो शकतो. बरं याच्यामध्ये हा आपला ग्लॉसी मध्ये लुक बघतोय आणि हो. मॅचचा लुक हा दोघांचा वेगळा असतो. हो वेगवेगळा असतो. याच्यामध्ये दुसरा पण एक टोन आहे. ते विचारत होतं की आता आपण हे जे बघतोय हे पीओपी आहे का फायबर पीओपी हे पीओपी ही लाईन सगळी पीओपी. हो ओके बघा. हो हो मस्तच आहे. छान आहे कानात आणि हे न त्यानंतर किती गौराई छान दिसते उठून दिसते मस्तच आहे. छान आहे. हा तुम्ही बघताना हा ग्लॉसी मध्ये अमरावती पॅटर्न आहे लुक आहे. हे ग्लॉसी मध्ये जसं आपण बघतोय मोठे वरती आपण हे मगाशी बघितलं पॅटर्न आहे का ते वेगळे हे पीओपी मध्ये येतात. ते ओके त्याच्या डोळे कस्टमाइज केलेले आहेत. काहीतरी वेगळं पण आहे. हो वेगळं एकदम जिवंत डोळे वाटतात त्याचे. तुम्ही डोळे पाहू शकता डोळ्यामध्ये एकदम जिवंतपणा दिसतं आणि ही जी नथ घातलेली आहे ती एकदम मोत्याची गोल्डन मधली नथ आहे. हो गोल्डन मध्ये अजून उठून दिसते. कानात तुम्ही जसे पाहिजे तसे हे लावू शकता. छान वाटतं. आता आपण हे जे मगाशी बघितलं आपण 300 पासून हा मुकुट सुरू होतो तसं पुढे 3,500 पर्यंत हे मुकुट आहेत. हो हो नक्की शॉपला भेटल्या तर तुम्हाला पाहिजे तशी प्राइस तुम्हाला किंमत ही इकडे बघायला मिळेल. आता आपण जे समोर हा सेक्शन संपूर्ण पाहिला हा पीओपी मध्ये. हो हा पूर्ण सेक्शन फायबर पाहणार होता. फायबरचं काय वैशिष्ट्य सांगते आता आपल्याला. फायबर कसं हे लॉंग लास्टिंग असतं. हे तुम्ही जास्त वेळ टिकू शकता. आपण असं टिकू शकतो. त्याचं विसर्जन होत नाही. विसर्जन होत हे पीओपीचं विसर्जन होते फायबरचं विसर्जन होतं. ओके पण पीओपी समजा आपण घरी ठेवू शकतो परत पुन्हा ना. हो आपण कसं 3 वर्षांना काही पर्टिक्युलर 3 वर्षांनी 5 वर्षांना आपण चेहरा बदलतो. विसर्जन आपण हा चेहरा पाण्यामध्ये विसर्जन करतो पीओपीचा. त्याचं पूर्ण ते हे होतं डिझॉल्व्ह होतो. जो हा फायबरचा चेहरा डिझॉल्व्ह होत नाही पाण्यामध्ये. तो ऍज इट इज असाच राहतो पाण्यामध्ये. मग तो कोणी येऊन वगैरे असं त्याचं मिसबिहेवियर होतं. ओके पण तसं आपण ठेवू शकतो ना 3 हे पण ठेवू शकतो आपण 4-5 वर्ष आरामात राहील ना. आरामात राहू शकतो. हा लुक बघितला मस्त अमरावती लुक आहे आणि त्यामध्ये हा एक कुठला पॅटर्न हा नॉर्मलच आहे मस्त वेगळा लुक असतो. हे सर्व फायबर मध्ये हे सगळे पण फायबर मध्ये. हा हातातून पडला तरी हो काही वगैरे पण नाही हा वरतून पडला तर क्रॅक होतो. क्रॅक सगळ्या वस्तू होतात. प्लास्टिक पण क्रॅक होतं. ओके म्हणजे कस्टमरचा थोडा गैरसमज आहे की फायबर घेतल्यावर क्रॅक होत नाही. क्रॅक होतं फायबर पण ठराविक अंतरापासून. हे जर आपण घेतलं हे असं आपण पडला वगैरे त्याला काय होत नाही. तसं पीओपीचा जरा जरी धक्का लागला तर पीओपी क्रॅक होत. हाईट वरून जास्त पडली क्रॅक होणार. बरं हे मागास तुम्ही पाहिले आहे मुकुट त्याच्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र पण दिले. हो मंगळसूत्र वगैरे दागिने वगैरे पूर्ण दिले. फक्त नाकात नथ घालायची. साईज लहान म्हणत मोठी मोठी साईज आहे आणि याच्यामध्ये हा तुम्ही मगाशी कलर कुठला बोला बॉडी कलर हा चंदन कलर आहे. आपल्याकडे जे येणारे आहेत म्हणजे कस्टमर ते चंदन कलर वगैरे घेतात कसं काय म्हणजे काय काय रिक्वायरमेंट कशी असते काय त्यांची म्हणजे काय काय असं चंदन कलर भडक कलर आवडतात त्याच्यासाठी त्यांचे टोन करावं लागतं. हा का ठीक आहे. आणि म्हणजे स्किन टोन येते याला. हा का चंदन कलर आहे हा वेगळं लुक असतं. हे प्रॉपर स्किन असते वाटते. आपली स्किन कशी असते तसं स्किन टोन होतं. येल्लोइश आहे आणि येल्लोइश छान असतं. मस्तच आहे. हे बघा त्याच्यामध्ये आपण फायबर मध्ये पण बघा लेन्स वाला काढलेला आहे. हा फक्त आपल्याकडेच आहे. काय खासियत सांगायला तुम्ही डोळे ओके जे आपण पीओपी मध्ये बघितले ते आपण ह्या वर्षी फायबर मध्ये केले. आता एक मी कम्पॅरिझन करतो फक्त की हा फायबर आहे आणि पीओपी आहे सेम आहे दोन्ही सेम आहे. दोघांचा कलर थोडा बॉडी थोडासा वेगळा आहे. फायबर मध्ये थोडा चेंज आहे पण दोघांचे डोळे पण सेम आहेत ना. पण कुठला उठून दिसतो जास्त सांगू शकता. दोन्ही पण चांगले. हे बघा ना बघा मित्रांनो बघा हा आहे पीओपी आणि हा आहे फायबर. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तुम्हाला दोघांपैकी कोणता हा म्हणजे उठून दिसतोय ते नक्की कमेंट करून सांगा. मी इकडून बघितलं तर मला दोन्ही पण छान वाटत आहेत खरंच. ओळखू शकत नक्की इकडे आल्यानंतर ना मी इकडे कन्फ्युज होणार आहे. आपण आता वरती हे पण फायबर मध्ये हो. याला ह्याच्या डोळ्यात लेन्स आहेत. लेन्स आहे का हो बघूया लेन्स वगैरे आहे लावले म्हणजे तसं ही रेंज पण असणार आहे का त्याप्रमाणे. हो उठून दिसतात
एक विचारायचं की आता समजा मी हा फायबरचा घेतला किंवा पीओपी पण घेतला तर मी ते पाण्याने हा पुसू शकता पाण्याने वगैरे, काही प्रॉब्लेम नाही. काही नाही प्रॉब्लेम. फक्त पीओपीचा थोडा प्रॉब्लेम होतो, त्याचा कलर हे होतो, फेंट होतो. आता आपली हे जे लेन्स वगैरे लावलेले आहेत ना, ती रिक्वायरमेंट आहे का कस्टमरची? काय हो, भरपूर कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. ऍक्च्युली भरपूर कस्टमरची रिक्वायरमेंट आहे ह्याची. हो. आपण हा बघितला ना, याची खूप रिक्वायरमेंट आहे. तुम्ही या इकडे, खूप असे डोळे वाटतात छान. सर्व आपण आतापर्यंत हे मुकुटे पहिले, एक बिंदीपासून 2 बिंदीचे पण मुकुटे बघितले. त्यानंतर सर्व हे पॅटर्न बघितले. अगदी 300 रुपयापासून जी साईज सुरू होते ते अगदी 3,500 पर्यंत सर्व आहे ना. आणि सर्व प्रकारचे पॅटर्न हे पाहिले आपण मस्त. तर मित्रांनो नक्की इकडे शॉपला भेटा. आता आपण हे मुकुटे बघितल्यानंतर लक्ष जातं की म्हणजे बाहेर सजवले साडी वगैरे नेसवलेली आहे, ते जरा पाहूया का? हो बघा ना, त्याच्यामध्ये काय काय सांगाल जरा. आपण ना मित्रांनो हे जे बघतो गौराई सजवलेली आहे, ही आपली सावरी पद्धतीची साडी नेसवलेली आहे. सावरी साडी आहे, ती पूर्ण आपल्या प्रॉपर आपण नेसवलेली आहे. पण साडीचा जरा वेगळा वाटतं. हो वेगळा आहे थोडा, मिनी फोल्डिंग केलेली आहे आपण. ही आपली नऊवारी साडी नेसवली. आणि तुम्ही साडी नेसवली? हो, ही साऊथ इंडियन टाइप विचारतो की आपण आता हा गौराईची ज्वेलरी आहे, हो तर काय काय बघायला मिळेल? ही ठुशी आहे, त्याच्या खाली तो हार आहे, छोटं मंगळसूत्र. ही टेम्पल मध्ये आता नवीन ज्वेलरी आलेली आहे. ओके. मार्केटमध्ये याचा जास्त ट्रेंड आहे. टेम्पल ज्वेलरी. हा लक्ष्मी हार आहे, हार आहे मोनमाळ टाइप, आणि मंगळसूत्र. कानातले पण छान कानातले. इकडे काय बोलतो? इकडे पण 11 पदरी हार आहे, मंगळसूत्र आहे, हे पावलीवाली ठुशी आहे, हे मोठी ठुशी आहे. कानाला ते कानाचे कान आहे ते भारी दिसत ना ते. छान समोरून बघा, छान सजवलंय. म्हणजे ही नऊवारी आहे आपली नॉर्मल साडीमध्ये. पुढे ही साऊथ इंडियन टाइप नेसवलेली. हो हो, छान आहे. आणि कोळी टाइप मध्ये ना लुक वाटतो तसा बघा. आणि तसा पेहराव पण केलेला आहे, काय काय घातलेला आहे त्याच्यावर, ते आभूषण वगैरे घातलेत ना, ते बॉक्स ज्वेलरी वगैरे छान आहे. उभ्या आता ह्यांच्यामध्ये काय साईज वगैरे अशी काय असते का? म्हणजे 3 फूट आहे, ही 3.5 फूट आहे, ही 4 फूट आहे. ओके, 3 फूट, 3.5 फूट आणि ही 4 फूट ना. ओके. आता आपण बघूया जर बसलेली गौराई आहे. हो, ही बसलेली. ही पण छान लुक वाटतं. ही चेहरा अटॅच आहे. ओके, चेहरा अटॅच आहे का? हो. ओके, पूर्ण ते पूर्ण मिळणार. हो. आणि हे कशामध्ये? हे फायबर मध्ये. छान आहे बघ, हे मस्त गौराई सजवलंय. आणि मागे तुम्ही बघू शकता आंबेडा आहे. आंबेडा वेणी घातली, वेणी वगैरे घातली ना. ही पण मस्त नाही, हे घेऊन जाऊ शकता. छान प्रकारे सजवलेलं आहे. आपण हे जे वरती जे सर्व हे बघितले साचे आहेत हे पण फायबर मध्ये? हो, फायबर मध्ये. 3.5 फूट 4 फूट. ओके, हे असे आहेत फायबर मध्ये, 3, 3.5 आणि 4 फूट. आणि अशा प्रकारे सजवल्यानंतर ही गौराई अशी. हो, छान आहे. आणखी बसलेली गौराई आहे. ही चेहरा अटॅच आहे, ही विदाउट चेहऱ्यावाली. त्याच्यावर तुम्ही कोणता पण चेहरा बसू शकता. ओके, ही अशी रॉडवाली असते, त्याच्यावर तुम्ही कोणता पण चेहरा. हे छान आहे, म्हणजे ज्याला जे आवडतो चेहरा ठेवू शकतो ना. कमरपट्टा पण लावला? हो, कमरपट्टा लावलेला आहे. सर्व ज्वेलरी आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. त्यानंतर कडा आहे, एकदम छान वाटतं, बांगडी सारखं. ही कापडी गौरी आहे. ओके, कापडी गौरी. हो, कपड्याची आहे गौरी, स्पंज पासून बघायचं आहे. ओके. हे आपण बघतो ना, हे सर्व बघतो ना, ह्या कपड्याच्या गौरी आहेत. पण ही साधारण म्हणजे काय रेंज आहे? ही 600 पासून 500 पासून स्टार्टिंग. 500 500 पासून ते 800 पर्यंत. याच्यामध्ये साईज वगैरे असेल? हो, साईज आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या साईज आहेत. 500 700 पासून सुरू होणार आहेत. आणि हे बघ, गौराईला जर तुम्ही म्हणतात ना, हे वेणी वगैरे आहेत रेडीमेड सर्व. मस्त मस्त आहे सर्व. त्यावेळेला गौरीचे ब्लाऊज पण आहेत रेडीमेड. तर आता सर्वात महत्वाचं मला विचारायचं आहे, आता आपल्याकडे हे साडी जे बोलताय, तर आपल्याकडे साडी ही तुमच्याकडेच मिळणार आहे का? हो, आपल्याकडेच मिळणार आहे. म्हणजे ह्या टाईप मध्ये नाहीयेत आपल्याकडे, हे आपण स्वतः नेसवलेले आहेत. ओके, रेडीमेड साड्यात आपल्या जवळ शॉप आहे, त्या शॉपचा मी तुम्हाला ऍड्रेस सांगतो. ओके, तिथं आपल्याला मिळणार ना. हो. बरं, दुसरं एक विचारायचं की आता मी समजा काय काय जण त्यांना साचे नाही घ्यायचे ते पूर्ण, तर त्यांना साडी नेसवण्यासाठी हे घ्यायचं स्टँड घ्यायचं. आपलं स्टँड किती पासून सुरू होतोय? 300 पासून सुरू होतो. 300 पासून स्टँड आहे. हो. आणि जास्तीत जास्त मोठा किती? 400 पर्यंत. आणि हाईट किती असणार आहे? 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट. 2.5 फूट. ओके. आणि तुम्ही ह्याला आरामात गोल साडी? हो, गोल साडी नेसू शकता. ही स्टँडला नेसवलेली आहे आपली. ही स्टँडला नेसवलेली? हो. बघा मस्त. असा तुम्ही स्टँड घेऊ शकता. त्याच्यानंतर हे हा साचा पीओपी बॉडी आहे. ही पीओपी बॉडी आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर मुकुट ठेवल्यानंतर हे अशा प्रकारे गोल साडी ही नेसवू शकता. सर्व बघितल्यानंतर पुढे पाहायला मिळतं म्हणजे नंदी वगैरे. बैल. हे कुठे यूज झाला? हे बैल पोळा असतो तेव्हा होतो.
यूज आणि प्लस गौरीच्या पुढे डेकोरेशन साठी हे बैलगाडी वगैरे तयार करतात, बैलगाडी जातात ते किल्लारी बैलांची जोडी म्हणतात. बरं आपलं म्हणजे म्हणतात ना की पप्पाच्या आजूबाजूला हे बैल decoration. आहेत, त्याच्यानंतर परत हे सैनिक आहेत, सैनिक आहेत, गाय वासरू आहेत आपल्याकडे, गाय वासरू आहेत, जाते जाणणारी बाई आहे, तुळशीला पाणी घालणारी बाई आहे, सूप आहे, सूप वरवंटा आहे, चूल आहे, जात आहे. म्हणजे तुमचं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत जी थीम असेल ना, तुम्ही यावर्षी काय ठरवली असेल ना, तर त्या प्रकारे ही बघू शकता. तुळशीला पाणी घालताना पण आहे ना, छान आहे सर्व. परत हे प्राणी आहेत वेगवेगळे आपल्याकडे, हे प्राणी पण आहेत. तुमची थीम आहे त्याचं इकडे आपल्याकडे हा वट पौर्णिमेचा सेट आहे पूर्ण. हा आपले हे वारकरी सेट आहे, हे गोंधळी सेट आहे, हे वासुदेव आहे, भजनी मंडळ आहे. परत आपल्याकडे गोकुळ अष्टमीचा सेट आहे, तो पण आहे. पाळणा पूर्ण लग्नाचा सेट, वरातीचा सेट तो पण आहे आपल्याकडे. म्हणजे बाप्पाच्या बाजूला डेकोरेशन उंदिरांचे सेट पण आहेत आपल्याकडे. ओके, उंदीर पण डोलकी वाजवताना आणि तुतारी वाजवताना आहे, असे भरपूर प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये. नक्की खूप म्हणजे आहे त्यांच्याकडे व्हरायटी. आपण सर्व पाहिलं, हे बघितलं. त्यानंतर मध्ये ही आपण गौरीचे बाळ आहेत. हे गौरीची बाळ आहेत. हे मागच्या पण बघितलं होतं. हे कुठे युज होते गौरीची बाळ, म्हणजे कोण युज करते हे कोकणात आपल्या घाटावरती वगैरे आमच्याकडे गौरी बरोबर गौरींचे बाळ येतात. बाळ त्यावर युज. हे मुलगा आणि एक मुलगी असते, त्यांची बॉडी पण आहे आपल्याकडे, कापडी बॉडी, पीओपी बॉडी, दोन्ही मिळेल, फायबर बॉडी. ओके, ही आता आपण कापडी पीओपी मध्ये येतात. पीओपी मध्ये. आणि हा पेटा आहे, अटॅच आहे त्याला. ओरिजिनल आहे? हो, नाही अटॅच आहे त्याला, अटॅचड आहे. हो, लमून असं कपड्याचं वाटतं, कपड्याचं वाटतं. बघा गौरीची बाळ वेल्वेट सारखं वाटतंय. हा, वेल्वेटचा पेटा आहे. अरे ओके, अटॅचड आहे, खतरनाक, मस्तच वाटतंय, छान आहे का? हे बघा समोर आपण तुळजाभवानी आहे. छान. तुमचं जे थीम असेल ना, तुम्ही त्या प्रकारे मूर्त्या पण आहेत आपल्याकडे. नागपंचमी येणार, नाग पण आहेत, टोटली सर्व. माझं मत आहे की तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला गौराई बरोबर हे महालक्ष्मीचे डेकोरेशनसाठी मुखवटे लागतात, छोटे मोठे, ते पण आहे आपल्याकडे. हे कसे आहे? फायबर मध्ये. एक विराईचा पण आहे, तुळजाभवानीचा पण आहे आपल्याकडे. फायबर ना? हो, फायबर. छोटी मोठी साईज असते अवेलेबल. ओके, 2 ते 3 प्रकारचे आहेत. तर सर्व पाहिल्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे खूपशा महिला आहेत, त्यांना आपल्या गौराईला सजवायला आवडतं. ते आपला सर्वात महत्व म्हणजे दागिने. आपण त्याकडे वळूया. तर दागिन्यांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे खूप जणांना ठुशी, खूप काय असं असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी आपल्याकडे, त्या डायमंड मध्ये, मोती मध्ये, गोल्डन मध्ये. ही मोठी, सगळ्यात मोठी ठुशी. साधारण ठुशीची प्राइस आपल्याला किती? 150 पासून 100 पासून स्टार्टिंग आहे ना? हो. ही मोत्यांची. आणि ही कसली? गोल्डन मध्ये येते. गोल्डन मध्ये. ही डायमंड मध्ये येते. परत हे छोटे शॉर्ट मंगळसूत्र आपल्याकडे. मंगळसूत्र वगैरे हे सर्व 150 100 ना? हो, हे मोठमोठे हार आहेत, 11 पदरी, 9 पदरी. छान आहे, मस्त आहे. हे पण जरा लुक छान देतात. बघा हा किती पदरी आहे? 1 2 3 4 कमीत कमी किती? 11 पदरी. 11 पदरी आहे ना? हो. साधारण याची काय प्राइस आहे 11 पदरीची? 480. 480 रुपये आहे. एक दाणी सर आहे आपल्याकडे. आणि हे मंगळसूत्र वेगळ्या लोक मंगळसूत्र आहे बघा. ओके, मस्तच आहे बघा. आता आपण समोर जे बघतो की लक्ष्मी हार वगैरे म्हणतात ना, आपल्याला लागतो, बेलपान ठुशी बोलतात त्याला. हा का? हे कोल्हापुरी साज. कोल्हापुरी साज आहे. बांगड्या आहेत, त्या बांगड्या आहेत आपल्याकडे. आता आपण 10 वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र लावलेली. ओके, आणि लुक पण मोठा आहे ना एकदम. हो, छान आहे. ही पण प्राइस 100-150 हे जे लक्ष्मी हार, हे लक्ष्मी हार, मोठे लक्ष्मी हार आहे. त्याची अंदाजे किती पासून प्राइस सुरू आहे लक्ष्मी हारची? अंदाजे फक्त 125 पासून. 125 म्हणजे छोटा 125 आहे ना? हो. जसं पुढे जसं वाढत जाईल असं ही प्राइस वाढत. हे पण आपल्या टेम्पल मध्ये ज्वेलरी आता नवीन आलेली आहे, तुम्हाला दाखवली ना बाहेर. हे मटेरियल कुठलं आहे? टेम्पल ज्वेलरी बोलतात त्याला. आपण गोल्डन मध्ये आता आजकाल बायकांचं लागतं ना, ते बायका वापरतात आजकाल. ओके, ते म्हणजे ते राहू शकते, स्वतः पण वापरू शकतात. एकदम आपण बरं. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, कंबरपट्टे आहेत, चोकर आहेत. हे अंबाड्यामध्ये लावायचं हे. ओके, अंबाड्यामध्ये लावतात. हो, छोटी वरून लावू शकतो. छान आहे. आपल्याला ते काय आयडिया नाही, पण ती महिलांना तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर बघू शकता. कंगन आहे बघा, हे बांगड्या आहेत, त्या खूप सारे अजून ना. हे खास आपण व्हिडिओ बनवतो, पण अजून ज्वेलरी लावायची बाकी आहे. भरपूर बाकी आहे, खूप बाकी आहे. पण आपण हा व्हिडिओ तरी लवकर का बनवतोय की तुम्हाला इकडे येऊन खरेदी लवकर करता येईल, म्हणून आपण हा व्हिडिओ लवकर बनवतो. वेगळ्या टाईपच्या बांगड्या आल्या. ही अशी ओपन करून घालू शकतो.
बघा दाखवत आहे की जसं की त्या हाताला काय म्हणजे इजा नाही होणार मग मुखवट्या त्या साच्याला. ओके, वरच्यावर लावू शकतो. त्याच्यामध्ये छोटी साईज पण भेटेल. ही साईज आहे. ओके, नाही त्याची निमोची साईज छोटी वाली हा ती छोटी वाली ही आहे. मिळेल ना. ओके ओके, हे बघा तेच प्रत्येकाचं रिक्वायरमेंट असायची. छान आहे. बरं हे बोलतो आपण की हे पण एक जोडवी आहे, पायामध्ये. जोडवी आहे तुमच्याकडे. हे बघा हे काय हे अंगठी ना. नाही जोडवी पायात हे घालायची. पण जोडवी होत आहे. हो हो. किंवा जोडवीचे 2 प्रकार आहेत. एक हे पण आहे आणि आणि ही जोडवी आहे. छान आहे. हे पण आहे, छल्ले पण आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे. ओके, जे ज्वेलरी तुम्ही जर एक वन टाइम घेतली ना हो. तुम्ही ती नंतर व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्ही दरवर्षी गौराईला सजवू शकता. छानच आहे बरे, मस्त मस्त आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना की जसं वेणी आली त्याच्याबरोबर हे काय काय सर्व प्रकार आहेत. सगळ्या प्रकार. आता मला साधारण जाणून घ्यायचं की हे गौराईचे मुखवटे वगैरे ते घेतले, आपल्याला समजा जे व्ह्यूअर्स पाहणार आहेत त्यांना शॉप मध्ये येऊन खरेदी करायला लागेल नाही. हो, शॉप मध्ये येऊन असं ऑनलाईन वर काही ठेवले काय? ऑनलाईन बघण्यापेक्षा आणि शॉप मध्ये येऊन खरेदी करण्यापेक्षा खूप फरक आहे ना. आपण ते पण प्रोव्हाइड करतो ऑनलाईन. आम्ही होम डिलिव्हरी होते आपली, पण ते जो कुरिअर चार्ज असतो तो कस्टमरला प्रोव्हाइड करायला पण होऊ शकते. होम डिलिव्हरी होते. आता समजा आपल्या इकडून नाशिक कुठले मुंबई बाहेरचे आहेत त्यांना घ्यायचं आहे, ते कशी प्रोसेस असणार आहे साधारण अंदाजे? त्यांनी आपल्याला व्हिडिओ कॉल केला, आपण त्यांना ती मूर्ती दाखवली, त्यांच्या समोर पॅकिंग केली जाते, आपले गवत वगैरे टाकून. बरोबर. आणि ती पॅकिंग करून नंतर आम्ही जे कुरिअरवाल्याकडे घेऊन जातो, मग कुरिअरवाला जो काही चार्ज असेल तो त्यांना तिकडून फोन करून त्यांना पे करावं. पहिला जीपे गुगल पे पहिला करायला लागेल. गुगल पे आपल्याला पहिला करायला लागेल. बरं, तुमचा व्हॉट्सअप नंबर यांचा व्हॉट्सअप नंबर असेल मध्ये, तर त्याच्यावर फॉलो केलं चालेल ना? हो, आमच्या व्हॉट्सअप त्याच्यावर मग तुम्ही त्याला फोटो बिटो पाठवा. हो, फोटो बिटो पाठवू शकतो आपण. मित्रांनो ते तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करताल ना, बरोबर? तर मस्त आपण सर्व हे गौराईचे मुकुटे सर्व पाहिले, त्यानंतर ह्या गौराईला साड्या कशा नेसवतात म्हणजे हे दादांनी नेसवल्यात, तुम्ही ती देखील तुम्हाला माहिती इकडे मिळेल. आणि सर्व हे कापडी वगैरे सर्व हे साचे आहेत म्हणजे गौराईचे, ते देखील पाहू शकतो. आणि सर्व स्टँड आहे, ते स्टँड मध्ये तुम्ही मुखवटे आणि गोल साडी वगैरे नेसवू शकता. छान माहिती. आपल्या गणपतीमध्ये पण ज्या वेळेला गणपती आपला येतो त्यावेळेला मार्केट सगळ्यांचं गणपती मार्केट बंद असतं, आपलं दुकान चालू असतं. ओके ओके. तुम्ही आम्हाला कॉल केला, आम्ही एका माणसाला आतमध्ये घेऊन येऊ, इथे दाखवू शकतो किंवा खरेदी करू शकतो. म्हणजे मी त्यांना सांगतो मला की हे मला घ्यायचं होतं मुद्दा, कारण का आपला लालबागचा राजा बसल्यानंतर हा रस्ता ना रोड बंद होतो. खूप जण गेल्याची कमेंट आल्या होत्या की आम्हाला शॉप चालू आहे का बंद आहे का असं. तर ते शॉप चालू असणार आहे आतून. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करा. दादा बाहेर येऊन तुम्हाला एकाला इकडे घेऊन येईल आणि तुम्ही मग चॉईस करून ते विकत घेऊ शकता. बरोबर ना? बरोबर. तरी मस्त विचारलं बरं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ते पाहिले हे मुखवटे, तर तुम्ही शॉपमध्ये येऊन खरेदी करू शकता, ऑनलाईन देखील येऊन खरेदी करू शकता. तर मस्त खूप छान माहिती मिळाली आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दादा. तर धन्यवाद त्याबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व गौराईसाठी लागणारे मुखवटे अगदी 300 पासून सुरुवात होतात. पीओपी आणि फायबर मध्ये सर्व पाहिले. त्याच्यानंतर बाप्पाच्या सजावटीसाठी आजूबाजूला सजावटीसाठी लागणारं सर्व हे यांच्याकडे आहेत. वारकरी पासून दिंडी वगैरे सर्व हे तुम्ही पाहिलात. बैल आहे, बैल पोहायला यूज होणार किंवा तुम्ही तुमच्या जी थीम अशी ती देखील तुम्ही पाहू शकता. गौरीची बाळा आहे, सर्व पाचच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. खूप खूप सारे हे आहेत की तुमच्या थीम प्रमाणे बाप्पाच्या बाजूने आजूबाजूला ही सजावट करू शकता. आणि गौरीला छान प्रकारे सजवलेलं आहे, साड्यावर घातल्या, दागदागिने घातले, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूप सारे दागिने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. सर्व हे कव्हर केलं मित्रांनो. थोडा व्हिडिओ हा मोठा झाला असेल, व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितला असेल तर कमेंट पण करा. व्हिडिओ जास्तीत शेअर पण करा, कारण जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ बघून इकडे खरेदी करता येईल. तर मित्रांनो थांबूया इथे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू असेल का पुढे नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.